नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. बातमी अतिशय धक्कादायक आहे. कोंढव्यात महाजन कुटुंबावर हल्ला प्रकरणी ब्रह्मा बिल्डकॉन अग्रवाल टोळीसोबत कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर हे सामील असून पीडित महाजन कुटुंबाला अडकवण्याचा प्रयत्न करून ब्रह्मा बिल्डकॉनला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विधानसभेत लक्षवेधी मांडून काँग्रेसचे डॅशिंग आमदार विजय वडेट्टीवार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाहूया विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत ब्रह्मा बिल्डकॉन अग्रवाल टोळी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्यावर केलेले आरोप. अभिजित अरुण महाजन कात्रज पुणे यांनी श्री मुनीर गनी शेख मयत व वारस यांच्याकडून कोंढवा येथे सर्वे नंबर 31 3 4 5 6 7 8 9 या जमिनीची कायदेशीर मूल मुक्त्याधारण म्हणून जमिनीचा वाद धारक आहे. सदर जमिनीचा वाद हा न्यायपृष्ठ आहे. परंतु 12/7/2025 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास सुरेंद्र अग्रवाल यांनी टिपू पठाण टोळी, रियाज बंगाली टोळी, इरफान शेख टोळी, कुख्यात गुंड रफीक टोळी यांची टोळी मिळून 100हून अधिक लोकांनी गोळीबार केला, डोकं फोडले, रक्त सांडवलं आणि बळजबरीने या मालकाच्या जमिनीचा ताबा घेतला. हे ज्या वेळेस पाटणकर नावाच्या विनय पाटणकर, मी गृह खात्याच्या मंत्री महोदयाकडून आम्हाला उत्तर हवं आहे अध्यक्ष महोदय, ह्याच्याकडे गेल्यानंतर उलट यांनीच त्या अग्रवालकडून पैसे घेऊन याच तक्रारदाराला महाजनला जीवे मारण्याची धमकी दिली. तुला शूट करून टाकेल, तुला उडवून टाकेल बंदुकीनं. न्याय कोणाकडे मागायचं? जमीनवर गुंड जाऊन गुंडाच्या साहाय्यानं भडकवलं जातं आणि तरी पण जर न्यायासाठी जर गेला असेल पोलीस स्टेशन मध्ये, हा वन फिरतोय स्वतःचा जीव वाचवत. एकीकडून भडकवणारा जमीन त्याच्या बाजून संरक्षण मिळत नाही आणि पोलीसकडे गेल्यानंतर पोलीस संरक्षण देत नाहीत. चाललं काय राज्यामध्ये अध्यक्ष महोदय? कुणासाठी हे राज्य चाललंय आणि कशासाठी हे राज्य आहे हा खरा प्रश्न या ठिकाणी येतो अध्यक्ष महोदय. त्यावेळेस त्यांनी उपनिरीक्षक गावंडेकडे त्यांच्या ओळख होती, तिकडे गेले. ते म्हणले की पोलीस स्टेशनला या. पुन्हा त्यांना 45 मिनिट बसवून त्यांना मानसिक त्रास दिला गेला, धमकी दिली गेली. अशा प्रकारचे या ठिकाणी अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये सुरू आहे. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे